सर, आज आपण एक मोहीम राबवली होती दंगा काबू याच्याबद्दल. तर काय आपण लोकांना कशाप्रमाणे आवाहन केलेलं आणि कशाप्रमाणे ती मोहीम राबवलेली होती? आज रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनकडनं दंगा काबू योजना राबविण्यात आली. आता मुसलमान बांधवांचा येणारा बकरी ईद सण, त्याचप्रमाणे काही जे घटना घडतात की अचानक काही परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी पोलीस स्टेशन किती वेळामध्ये रिस्पॉन्स देऊ शकते ह्या संदर्भामध्ये आपली एक ती चाचपणी असते. त्याला आपण दंगा योजना आपण म्हणू शकतो. तर त्या अनुषंगाने आज संजयनगर नाक्याला दंगा काबू योजनेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये लोकांना कशाप्रमाणे आपण आवाहन केलेलं आहे, काय म्हणजे त्यामध्ये तेच आहे, त्यात हेच आहे की एखादी जर अशी अप्रिय घटना घडली त्यावेळेला पोलीस स्टेशनचा रिस्पॉन्स वेळ किती असेल, त्या वेळेला आपण कुठल्या ॲम्ब्युलन्स म्हणा, फायर ब्रिगेड्स म्हणा, ह्यांना तात्काळ प्राचारण करून हॉस्पिटलाइज जर कोणी असेल त्यांना तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जाणं, जे दंगा करणारे एखादी कोणी असतील त्यांना पोलीस स्टेशनला आणून आपण डिटेन करणं, अशा प्रकारे आपण ते दंगा काबू योजना करत असतो. ते आपलं स्टाफ होतं त्यामध्ये किती कर्मचारी, किती अधिकारी वगैरे सगळे होते? ह्यामध्ये जवळजवळ आपले 12 ते 13 पोलीस अधिकारी होते आणि 25 ते 30 आणि RCP वाहन आणि फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स असे सगळा स्टाफ होता.